काय वास्तूचं दिदीप्यमान स्वरूप पाहताय ना आपण. खरंच म्हणजे आपल्या कल्पनेच्याही पलीकडं एक मोठं विश्व लपलेलं आहे याची अनुभूती आपल्याला यातूनच तर येते. खरंच कधी कधी भाग्य वाटतं आपल्याला की या वास्तूंना आपल्याला भेट देता आली. खरा श्रीमंत कोण बरं? ज्याच्याकडे अमाप श्रीमंती आहे, ज्याला खूप मोठी प्रतिष्ठा लाभली तो श्रीमंत नाही. खरा श्रीमंत तो ज्याच्या जीवनामध्ये असंख्य लोकांचा समुदाय आहे, अनेक लोकांच्या सहवासात जाणं आहे, अनेकांचं जीवन त्याच्यामुळे फुललेलं आहे. आणि तोही श्रीमंत आहे ज्याच्या जीवनामध्ये अमाप असा प्रवास लपलेला आहे. अहो कधी कधी हसू येतं, काय कायचं अवघं आयुष्य फक्त त्याच गावात, त्याच तालुक्यामध्ये, त्याच शेतात आणि त्याच घरात लयाला जातं. कधी ते तालुक्याच्या बाहेर जात नाहीत, कधी ते गावाच्या बाहेर जात नाहीत, कधी ते आपल्या शेताच्या पलीकडे जात नाहीत. काय करायचं अशा आयुष्याला? माझं एक सांगणे, जितकं शक्य होईल तेवढं भटकंती करा, जितकं शक्य होईल तेवढं आपल्या इतिहासाला जाणं, आपल्या संस्कृतीला जाणं, त्याच्याशी तादात्म्य करा. मग आपल्याला कळेल खरा जीवनाचा अर्थ काय. मग आपल्याला कळेल की आपण कोणत्या इतिहासाने नटलेल्या त्या संस्कृतीमय समाजात जन्माला आलो. हे कधी कळणार आहे? ज्या वेळेस आपण ती आपली गावाची वेश ओलांडणार आहोत. पण हे सगळ्या गोष्टी आपल्याला कधी कळतील? पण ज्या दिवशी तुम्हाला वाटेल ना की मला जगाला पाहिजे, जगाला जाणून घ्यायचे, जगामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा मला अभ्यास करायचा आहे, त्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये खरा प्रवास चालू होईल. आणि त्या प्रवासामध्ये मग असे नयनरम्य दृश्य आपल्याला पाहायला भेटतील. विचार करा, आता ही काय आहे, कसली वास्तू आहे? मला या वास्तूचं विशेष काय वाटतं माहितीये का? ही वास्तू एकतर जमिनीच्या पोटात आहे. आणि जमिनीच्या पोटात म्हणजे विचार करा, जवळपास 4 ते 5 मजले ही जमिनीमध्ये बांधकाम केलेले आहे. आपल्या सर्वांना तर माहिती आहे की ज्यावेळेस आजूबाजूला झाडं असतात, ती झाडं मोठी व्हायला लागली, त्यांचे खोडं डेरेदार होतात. आणि खोडं डेरेदार झाली की ती जमिनीचा आकारमान काबीज करत जातात. मग ती व्यापकता वाढत जाते, झाडांची जमीन फुगली जाते. आणि अशा ज्या वास्तू तयार केलेल्या असतात त्या तुटल्या जातात, फुटल्या जातात आणि मोडल्या जातात. पण आज हजारो वर्ष झालं कर्णावती कला ही गुजरातमध्ये स्थित असणारी वास्तू आजच्याही घडीला जशीच्या तशीच आहे. म्हणजे वास्तुकलेचं एक दिदीप्यमान असं उदाहरण आपल्या याच भारतात असणाऱ्या गुजरातमध्ये आपल्याला पाहायला भेटतं.